एवढ्या लहान मुलाला घेण्याचं कारण काय होतं आणि फंडामेंटली एवढ्या लहान मुलाला आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळावं का याच्यासाठी काही आता रूल बुक तयार करण्याची वेळ आलेली आहे का? नियमावली तयार करायची गरज आलेली आहे की ऑप्शन मध्ये येण्यासाठी मिनिमम एज काय. जर तुमचं ऑफिशियल ऑन पेपर वय 13 असेल तर 13 वर्षाच्या मुलाला प्रोफेशनल काम करणं स्पोर्ट सोडून दुसरीकडे अलाउड आहे का. आणि आयपीएल इज अ प्रोफेशनल लीग. आज तो डोमेस्टिक क्रिकेट खेळला ना, तो रणजी ट्रॉफी खेळला, तो इंडिया अंडर 19 खेळला, कोणाला काही प्रश्न नाही. ओके, पण ही प्रोफेशनल लीग आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन, कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट मध्ये एंटर करता, मग ते जास्त आहे का. आणि त्याच्यामुळे त्या वयाच्या मुलांवर नकळतपणे जास्त दबाव येणार आहे का. सचिन तेंडुलकर 16 वर्षाचा असताना भारतासाठी खेळला, तेव्हापासून आतापर्यंत भारत खूप बदललाय, क्रिकेट जगत खूप बदललंय. त्याच्यामुळे हे प्रेशर किती मुलं हँडल करू शकतील, हा मुलगा करू शकेल का, हा पहिला प्रश्न. पण त्याच्यामुळे जे हजार वैभव सूर्यवंशी कमीत कमी लगेच रेडी आहेत असं जे भारतात चित्र उभं केलं जातं, त्या 1000 लोकांपैकी किती जण ते प्रेशर झेलू शकतील. आणि त्या हजारांमुळे 2 वर्षात लाख जे होणार आहेत. आणि हा सगळा विचार बीसीसीआय नाही करणार तर कोण करणार. बीसीसीआय भारतातल्या क्रिकेट गव्हर्न करणारी संस्था आहे ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विचार करायची आवश्यकता आहे. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत राहुल द्रविडने सांगितलं, ट्रायल्सला बोलवल्यानंतर पहिले 3 बॉल्स त्यांनी 6 मारल्या, त्याच्यामुळे प्रश्न संपला, असं राहुल द्रविडचं म्हणणं होतं. तर मुलाच्या टॅलेंट बद्दल वाद नाहीये. त्याने अंडर 19 आता खेळताना, त्याचं ऑफिशियल वय काहीही असो, त्याने अंडर 19 खेळताना भारतासाठी ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्ध शतक केलेलं आहे रेड बॉल मध्ये. त्याच्यामुळे त्याच्या टॅलेंट बद्दल काहीच शंका घेण्याला वाव नाहीये. वयाच्या बाबतीत जर कोणी म्हणलं पण खरं वय काय कोणाला माहितीये, तर आयपीएल ही सिनियर एज ग्रुप मधली स्पर्धा आहे, त्यामुळे आयपीएल साठी तोही मुद्दा उरत नाही. हा जो तात्विक मुद्दा आहे की 13 वर्ष ऑफिशियल वय असताना त्याला लिलावात येऊन द्यायचं का, तर या मुद्द्यावर विचार करायची गरज आहे असं मला वाटतंय.